मध्ये पाठवायचे आहेत. 5 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्या. एका बाजूला चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करत असताना आपण पाहतोय त्यांच्या अगेन्स्ट बॅटिंग करत असताना लव बॉयज डोंगरे. एका बाजूला खाडी पट्ट्यामधील असलेला हा संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रामबाग परिसरामधील असलेला संघ. दोन संघांमधील ही बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रेक्षकराजी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. ही सत्वाई क्रिकेट संघ आयोजित खाडी चषक 2026चा हा भव्य दिव्य सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय आणि या सोहळ्यामध्ये येणारे 5 दिवस मजा येणार आहे. 2 दिवस उलटून गेलेत. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिल्या दिवसामध्ये टॉप 6 मध्ये पोहोचणारा संघ आपण पाहिला श्री गणेश खाडी. आता सेकंड डे मध्ये कोण क्वालिफाय करणार, कोण डॉमिनेट करणार टॉप 6 मध्ये. एका बाजूला चामुंडा स्पोर्ट्स विराथन आणि दुसऱ्या बाजूला लव बॉयज डोंगरे. 4 कॅमेरासहित ही स्पर्धा या ठिकाणी कव्हर केली जाते. ही देखील एक स्पर्धेची स्पेशालिटी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये नवीन काय तर या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज बाईक आपल्याला पाहायला मिळते आणि या बाईकवरती कोण आपलं सुवर्ण हस्ताक्षरामध्ये नाव कोरणार आणि कोण स्वार होणार याकडे लक्ष वेधित झालंय. बॉलिंग ट्रॅक वरती विराथन एक्सप्रेस नैनेश किनील आपण पाहतोय तर दुसऱ्या बाजूला बॅटिंग ट्रॅक वरती श्रीकांत किनी आपण पाहतोय. दोन्ही धुवाधार हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. सेन्सेशनल प्लेयर्स एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना दिसतील. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिला बॉल ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल ऑन द राईज करण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉल मध्ये कनेक्शन झालेला नाहीये. चाललाय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलने समाप्ती होत असताना आपण पाहतो. ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल हलकासा लेग कटर लेंथला फॉलो करता आलेला नाहीये. बॅटरची रिॲक्शन फ्रस्ट्रेशन पाहत असताना येथे त्याला देखील माहिती होतं हा बॉल खूप महत्वाचा होता. दुसरा बॉल आता स्टंप मध्ये. येथे विकेटचं सेलिब्रेशन होत असताना पाहायला मिळतंय आणि यस ती विकेट गेले. श्रीकांत तंबूच्या आसऱ्याला परतत असताना बिग विकेट गॉन. या मॅच मधील सर्वाधिक मोठी विकेट श्रीकांत तंबूच्या आसऱ्याला परतला गेलाय. आदरणीय सन्माननीय भोईर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत जे पेशाने शिक्षक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 2000 रुपयांचं आर्थिक सहाय्य लाभलं गेले. त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. 2 बॉल आतापर्यंत मैदानामध्ये झाल्यात. नवीन फलंदाज हर्ष मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. नैनेशच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट या ठिकाणी जमा झाली या स्पर्धेमध्ये. आजच्या दिवसामध्ये टॉप विकेट टेकर म्हणायला हरकत नाहीये. पहिल्या सामन्यामध्ये विकेट्स घेतले, दुसऱ्या सामन्यामध्ये विकेट्स घेतले आणि आता या सामन्यामध्ये देखील विकेटने सुरुवात त्या ठिकाणी केले. एक प्युअर मोटिवेट प्लेअर आपल्याला पाहायला मिळतो. या संघाचा बॅकबोन आहे आणि त्याने विकेट कुणाची घेतलंय तर समोरच्या टीम मधील एक सर्वाधिक डेंजरस बॅटर श्रीकांत त्याची विकेट घेतलाय. हा देखील फटका फसला. कॅचचा कॉल मिड ऑफला. प्रथमेश येत आहेत आणि यस ती विकेट कंप्लीट झालाय. आणखीन एक विकेट नैनेशच्या खात्यामध्ये. ही दुसरी सफलता आल्या पावले. गोल्डन डकचा शिकार हर्ष गॉन. विलास पाटील यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेसाठी तब्बल 3000 रुपयांचं आर्थिक सहाय्य लाभले गेले. विलगी गावातील अनमोल रत्न आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर आदरणीय कल्पेश एकनाथ पाटील यांच्या माध्यमातून देखील आपल्या स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपयांचं आर्थिक सहाय्य आपल्याला पाहायला मिळते. विलंगी गावातील अनमोल रत्न आणि भाग्य पाटील सरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. त्याचबरोबर कल्पेश पाटील सरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. जवळ मॅचच्या दिशेने बॉलर ऑन अ हॅट्रिक नैनेश हा देखील वेगाने टाकलाय. प्रचंड वेग या बॉल होते होता. मागचे 3 बॉल ते देखील वेगाने होते परंतु त्या 3 बॉलला बीट करत हा टॉप स्पीड मध्ये टाकलेला बॉल होता नैनेशच्या या स्पेल मधील. ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न झाला होता आणि तो परफेक्ट यॉर्कर मैदानामध्ये पाहायला मिळाला.
या बॉलवरती पिकअप शॉट आता बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला सरळ बॉल सीमारेषा पार संघर्षाचा षटकार 6 धावा. स्वार झाला आणि तदनंतर आकाशाला गवस निघालणारा हा षटकार फलंदाज हार्दिकच्या बॅट मधून येत असताना पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल ओव्हर दी विकेट. शेवटचा बॉल लेग स्टंपला मिस करतोय. आणखीन एक धाव स्कोर कार्ड मध्ये जोडली जाईल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय 7 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. अंतिम बॉल असेल या ओव्हर मधील. 2 विकेट आतापर्यंत घेतल्यात आणि तदनंतर हार्दिकच्या बॅट मधून प्रेशर कमी करणारा षटकार आलाय. हा देखील फटका फसलाय. कॅचिटचा कॉल पुन्हा एकदा दक्षल आणि यस तिसरा धक्का या ओव्हर मध्ये. एकाच ओव्हर मध्ये 3 विकेट. ही देखील एक मोठी अचीवमेंट नैनेशच्या माध्यमातून आणि विकेट जात असताना हार्दिक गॉन. बॉलिंग ट्रॅक वरती ईशांतला पण पाहतोय. नवीन फलंदाज शेखर मैदानावरती दाखल झालाय. दुसऱ्या बाजूला गोपाल. मागील 6 बॉल मध्ये जे काही घडलंय ते त्याने चांगलंच पाहिलं. आता सूत्र हातामध्ये घ्यावी लागणार आहेत. या मॅच मध्ये देखील एक चांगली टोटल स्कोर कार्ड वरती उभी करावी लागणार आहे, ज्या टोटल वरती फाईट होऊ शकते सेकंड इनिंग मध्ये. दुसऱ्या बाजूला त्याच्या सोबतीनं शेखरला आपण पाहतोय. तो देखील एक मोठा मॅच विनर आहे. लास्ट ओव्हर मॅच मध्ये देखील 2 स्पेल मध्ये 2 ओव्हर्स मध्ये 4 विकेट्स त्याने देखील घेतले होते. परंतु आता या मॅच मध्ये बॅटिंग चांगली करायची आहे. गोलंदाजी मार्क होती ईशांत. या ओव्हर मधील पहिला बॉल. पहिलाच बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनला क्षेत्ररक्षक उपस्थित. त्याने डिप्लाय जाईल आणि पहिलाच बॉल होती ईशांतने देखील विकेटने आगाज केलाय. फलंदाज गोपाल गॉन. पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत 4 विकेट जात असताना आपण पाहतोय. आता नवीन फलंदाज चेतन मैदानामध्ये दाखल झालाय. मागील 2 सामन्यांमध्ये लव बॉयज डोंगरी टीमचा टॉप ऑर्डर जो आहे ना तो पूर्णपणे नाराज करताना दिसला. परंतु त्या 2 मॅच मध्ये प्रभावित कोणी केलं तर मिडल ऑर्डर मध्ये जे असलेले फलंदाज आहेत त्यामध्ये अजूनही प्रज्वल सेना बाकी आहे. तो देखील डगआउट मध्ये अजून आपल्याला पाहायला मिळतोय. चेतनने देखील प्रभावित केले. तो आता मैदानावरती आलाय. बॉलिंग ट्रॅक वरती ईशांतला पण पाहतोय वरती विकेट. या बॉलला स्लॅश करण्याचा प्रयत्न. कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतायत. अनिकेतला पण पाहतोय. 1 रन कंप्लीट केले. दुसऱ्या रनचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे आणि 2 रन्स मिळतील या बॉलवरती. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. धावा झाल्यात फलकावरती 9. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय आणि त्याचबरोबर डोंगरी टीमच्या क्रिकेटचा देवदूत अर्थातच शेखर देखील क्रीजवरती आपल्याला पाहायला मिळतोय. तो देखील एक मोठा मॅच विनर आहे. तिसरा बॉल या ओव्हर मधील. तिसरा बॉल बॅटवरती व्यवस्थित आलेला नाहीये. शॉक मिड विकेटला वेगाने क्षेत्ररक्षक आल्यात. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता स्वप्नेलच्या माध्यमातून. 1 रन मिळेल या बॉलवरती. आता या सिंगलने धावसंख्या फलकावरती डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती आणि अखेरकार आता शेखर स्ट्रायकिंग वरती आलाय. एक चांगली बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. एक इंटरेस्टिंग बॅटल आपण पाहणार आहोत. चॅलेंजला घेऊन एक्साइटेड आहेत शेखर देखील. एका बाजूला ईशांत जो एक यंगस्टर आहे आणि सध्याच्या घडीला मागील 1 वर्षामध्ये भरपूर चर्चेमध्ये राहणारा हा यंगस्टर आहे. तर दुसऱ्या बाजूला डोंगरे क्रिकेटचा देवदूत अर्थातच मैदानामध्ये शेखरला आपण पाहतोय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती पिकअप शॉट पुल केलाय. पॉवरफुल पुल. बॉल सीमारेषा पार. षटकार 6 धावा.
आखिणीवरती आल्यानंतर या ओव्हरमध्ये एअर स्ट्राईक केली गेली. वेगेवरती स्वार झाला आणि लॉंग अँड स्ट्रॉंग तो 6 आपण पाहिला. मॅक्सिमम 6 होता. 16 धावा स्कोर कार्ड वरती 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. 5वा बॉल या ओव्हरमधील ईशांत बॉलिंग ट्रॅक वरती देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. प्ले अँड मिस बॉल झाला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आता प्लॅटफॉर्म मैदानामध्ये यंगस्टर ईशांतचा होत असताना आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल खाली ठेवला होता. या बॉलला आतापर्यंत 5 बॉल मैदानामध्ये झाला. शेवटचा आणि अंतिम बॉल या सेकंड ओव्हर मधील शेवटचा बॉल लॉंग ऑनला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला. आदित्य दडकीने बॉलला फील्ड करतोय. तत्पूर्वी 1 रन मिळेल या बॉलवरती. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हर नंतर धावसंख्या फलकावरती 17 रन्स स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. शेखरच्या बॅट मधून एक षटकार आल्यानंतर आता थोडंसं प्रेशर दिसत नाहीये डकआउट मध्ये. जे प्लेयर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. चिंतेचं वातावरण पहिल्या षटकामध्ये होतं, कारण 3 धक्के एकाच ओव्हरमध्ये दिले होते. करंट रन रेट सध्या 8.50 आपल्याला पाहायला मिळतोय. सरासरीने जर का बॅटिंग केली तर येणाऱ्या 3 ओव्हर्समध्ये 43 पर्यंत ही टोटल जाऊ शकते. आणि जर का 10च्या सरासरीने येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये बॅटिंग केली तर 47 स्कोर कार्डवरती लागू शकतात. आणि जर का येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये 12 रन्स प्रति षटकामागे येत आहेत तर 53 होऊ शकतात. ती टोटल एक योग्य मानली जाऊ शकते या सिच्युएशनला. गोलंदाजी मार्क होते आता बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर नंबर 3 मध्ये जीतला आणला गेलाय. नैनेशने आपला स्पेल थांबवून ठेवलाय. कॅप्टन्सी निभावत असताना आदित्यला आपण पाहतोय. आदित्यच्या कॅप्टन्सीमध्ये अनेक साऱ्या स्पर्धा टीम चामुंडा स्पोर्ट्स विराधन कुलदाने जिंकल्यात मागील 2 वर्षांमध्ये. त्यामध्ये आवर्जून उल्लेख करावा लागणार आहे शिवनेरी चषक 2 वेळा. ही स्पर्धा नक्कीच तिथे लास्ट मोमेंटला पराभवाचा सामना करावा लागतो. फायनलमध्ये देखील यंदाच्या वर्षामध्ये चामुंडा स्पोर्ट्स विराधन कुलदा टीमने गोरसे बीट टीम समोर जी फाईट केली होती. लास्ट इयरमध्ये ओपन टीम सोबत फाईट केली होती. आणि दुसऱ्या बाजूला लव बॉयज डोंगरी टीम 2 वर्ष आधीचा काळ जर आपण पाहिलं तर लव बॉयज डोंगरी टीम एक मोठं नाव सातत्याने आपण पाहिलं. मागे 2 वर्षांमध्ये काही प्लेयर्सचा डाऊनफॉल असल्यामुळे थोडंसं बॅकफुटला संघ जाणवतो. इथे पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डाऊन द बॉल फिल्डर येत आहेत. प्रथमेश कॅच नंबर 3 पकडण्याची संधी त्या ठिकाणी आली होती, परंतु ती संधी गमावलंय. आता शेखरचा झेल सुटल्यानंतर येणाऱ्या चेंडूंवरती ती विध्वंसक फलंदाजी येईल का पाहायचंय. रन घेतलेली नाही या बॉलवरती. आता जर आपण पाहिलं ऍक्शन रिप्लेमध्ये हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. कॅच ड्रॉप झाल्यानंतर आता शेखर कशा पद्धतीनं बॅटिंग करतो हे देखील पाहणं गरजेचं असेल. दुसरा बॉल या ओव्हरमधील ओव्हर दी विकेट जीतचा हा बॉल सरळ लॉफ्ट केला मिड विकेटला. लॉफ्ट ड्राईव्ह मिड विकेटच्या बाहेर आला षटकार शेखरच्या बॅट मधून. या मॅच मधील हा दुसरा 6 धावा. मधून हा दुसरा षटकार कॅच ड्रॉप झाल्यानंतर क्विक रिप्लाय मैदानामध्ये दिलाय. आणि शेखर असा फलंदाज आहे, विकेट कितीही जावं त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं प्रेशर नसतं. आणि या मॅचमध्ये त्याचं एक ज्वलंत उदाहरण मिळालंय, कारण जवळपास 4 विकेट पहिल्या 7 मध्ये गेले होते. हा देखील बॉल स्लॅश करण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल होतो एक्स्ट्रा कव्हर मध्ये. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. चांगली फिल्डिंग झालंय. एकच रन या बॉलवरती मिळेल. कल्पेशने देखील आज त्याचा जो दर्जा आहे फिल्डिंग मध्ये तो दाखवलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये कल्पेशला पण पाहतोय. आधीच्या सामन्यामध्ये देखील चांगले झेल त्याने पकडले होते. इथे देखील चांगली ग्राउंड फिल्डिंग त्याची पाहायला मिळाली. 24 धावा फलकावरती 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. सध्या तिसरं षटक प्रगती पथावरती. या ओव्हरमधील चौथा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती जीत आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट ऑन साईडला फटका खेळला जातोय. शतशक त्या ठिकाणी येत आहे. दक्षल कॅच पकडण्याची संधी निर्माण झाली होती. बॅकअप मिळतोय. तत्पूर्वी 2 रन्स मिळतील. आता एक चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड होत चाललंय. आणि या पार्टनरशिपची लव बॉयज डोंगरी टीमला नितांत गरज होती, कारण इथे प्रयत्न करायचं 45+ जाण्याचा. कारण पहिल्या 7 बॉलमध्ये जे 4 विकेट्स गेल्यात त्या 4 विकेट्सनी खचून गेलेले नाही आहेत शेखर आणि मैदानामध्ये चेतन. दोन्ही फलंदाजीने आतापर्यंत प्रभावित केलंय. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज विकेटसाठी संघर्ष करतायत. मागील काही बॉलमध्ये फाईट शॉर्कचा प्रयत्न होता. चांगला बॉल मैदानामध्ये पाहायला मिळाला. जीत देखील खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीनं कामगिरी करू लागल्या. मागील 1 वर्षामध्ये DRSचा वापर या केला जातो. बॅटिंग करणाऱ्या टीमने हा DRS ऑफर केलाय.
इट्स अ वाईड बॉल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 27 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 4 बॉल्स खेळाडूगिरी झाल्या. 5 यॉर्कर ऑफर केला होता फलंदाज चेतनच्या अगेन्स्ट जीतने. अजूनही 2 बॉल्स केले बाकी आहे मैदानामध्ये. 5वा बॉल असेल या ओव्हरमधील. तिसरा षटक सध्या प्रगती पथावरती. ओव्हर दी विकेट फटका फसलाय. स्वतः विकेट किपर त्या ठिकाणी येत आहेत. नैनेश वन ऑफ द बेस्ट विकेट किपर, त्याने टिपला जाईल. इथे चेतनला परतावा लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. 27 वरती 5वा धक्का गॉन. मैदानामध्ये प्रज्वल दाखल होत असताना आपण पाहतो. जीतने विकेट घेतले आणि मैदानामध्ये दाखवून देत असताना रुकना हमने सीखा नाही और झुकना हमें आता नाही. षटकारानंतर तो पलटवार मैदानामध्ये जीतने केलाय. धावसंख्या फलकावरती 27 वरती 5 धक्के मैदानावरती लागल्यात. तिसरा षटकामधील हा शेवटचा बॉल आपण पाहणार आहोत. प्रज्वल मैदानामध्ये दाखल झाला. मागील मॅच मध्ये 34 धावांची ती इनक्रेडिबल इनिंग, ग्रेट नॉक होता आणि प्रज्वलच्या करिअर मधील सुरुवातीच्या कालामधील हा सर्वाधिक महत्वाचा नॉक. काय बॉल होता मैदानामध्ये. प्रज्वलला हे सरप्राईज होतं जीतकडून. शेवटचा बॉल निर्धाव स्वरूपामध्ये 3 ओव्हरचा खेळ मैदानामध्ये संपलाय आणि 3 ओव्हर नंतर टीमची टोटल फलकावरती 27. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. लक्ष्मण काकांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पार पाडणार आहोत. या स्पर्धेची एक अविस्मरणीय भेट, सन्मान चिन्ह आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान आपण पार पाडतोय. आयोजकांच्या वतीने हा सन्मान या केला जातोय. जे पेशाने शिक्षक आहेत भोईर सर आणि त्यांचा सन्मान आपण मुख्य मंचावरती करतोय. आदरणीय लक्ष्मण काका यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या पार पाडला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या दिवसामध्ये आपण आहोत. संध्याकाळचं सत्र आणि शेवटचा सामना या 2 टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला संघ चामुंडा स्पोर्ट्स विराधन खुर्द आणि दुसऱ्या बाजूला लव बॉईज डोंगरे. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 4 मध्ये नैनेश बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होत असताना आपण पाहतोय. सफल टेनिस बॉल क्रिकेटच्या इंडस्ट्री मधील सर्वाधिक 2 मोठे ऑलराऊंडर एकमेकांच्या समोर आता लढताना दिसतील. एका बाजूला शेखर किनीला आपण पाहतोय तर दुसऱ्या बाजूला नैनेश किनीला आपण पाहतोय. दोन्ही खेळाडूंना आपल्या गावाचा रुबाब दाखवायचा आहे. एका बाजूला डोंगरे गावाचा अभिमान आणि दुसऱ्या बाजूला विराधन गावाचा अभिमान. या 2 ऑलराऊंडर्स मधील असलेली ही बॅटल अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे. पहिला बॉल फुलटॉस आणि त्याला सरळ लॉफ्ट केलाय. बॉल सीमारेषा पार आलाय. षटकार 6 धावा. फुलटॉस आणि त्याच्यावरती आक्रमण. या बॅटल मध्ये पहिल्या बॉल वरती डॉमिनेट करत असताना शेखरला आपण पाहतोय सर्वाधिक मोठा मॅच विनर, तर दुसऱ्या बाजूला सर्वाधिक मोठा ऑलराऊंडर. या 2 खेळाडूंमधील असलेलं हे द्वंद्व युद्ध, कडवा संघर्ष आता कमी गतीने यॉर्कर टाकलाय. फाईट यॉर्करला टार्गेट केलं होतं. चांगला बॉल आता मैदानामध्ये पाहायला मिळाला. आजच्या दिवसामधील ही जी इंडिव्हिज्युअल रायव्हलरी आपल्याला पाहायला मिळते, इंडिव्हिज्युअल रायव्हलरी मधील जे 2 ऑलराऊंडर्स, 2 अष्टपैलू खेळाडू एकमेकांसमोर फाईट करत असताना पाहायला मिळतात. एका बाजूला नैनेश आणि दुसऱ्या बाजूला शेखर आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील थोडस कमी गतीने टाकला होता. मागचे दोन्ही बॉल कमी गतीने टाकल्यात. आधीचा बॉल फुलटॉस, त्याच्यावरती वेग जास्त होता, वेगेवरती स्वार झाला आणि त्यानंतर लॉंगॉनला फेकून दिलं होतं या बॉलला. त्यानंतर नैनेशचा कमबॅक मैदानामध्ये पाहायला मिळाला. सलग 2 डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकल्यात.
हा देखील सलगचा तिसरा मैदानामध्ये टाकलाय. बॅक टू बॅक डॉट बॉल. आता शेखर थोडेसे होप्स डाऊन होत असताना पाहायला मिळत आहेत, कारण याआधी बॅटिंग चांगली राहिली होती. नैनेशच्या विरोधामध्ये देखील एक षटकार शेखरच्या बॅटमधून आला होता, परंतु आता या मॅचमध्ये नैनेशने थांबवून ठेवलंय शेखरला. हा देखील फटका मिसीट तरीके पाहायला मिळाला. शॉट मिड विकेटला शतशक येत आहेत. एकच रन या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचतंय एकंदरीत 34च्या घरामध्ये. 34 रन स्कोर करते पाहायला मिळतात. शेवटचा बॉल काय कमबॅक मैदानामध्ये पाहायला मिळाला. ही बॅटल पहिल्या 2 बॉलवरती इंटरेस्टिंग वाटली होती, कारण पहिल्या बॉलवरती षटकार आला, दुसऱ्या बॉलवरती डॉट आला, परंतु तदनंतर कंटिन्युअसली नैनेशने मैदानामध्ये आपल्या तालावरती नाचवलं फलंदाज शेखरला. आता शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल या चौथ्या षटकामधील बॉलिंग ट्रॅकवरती मिस्टर नैनेश. लास्ट बॉल, शेवटचा बॉल शॉर्ट बॉल होता. वेगानं ऑफ कटरचा वापर मैदानामध्ये झाला होता, भरपूर आतमध्ये आला. ओव्हर नंबर 4चा खेळ मैदानामध्ये संपला. 4 षटकांनंतर टीमची टोटल फलकावरती 34 वरती आतापर्यंत धक्के लागलेत मैदानामध्ये. एकंदरीत जर आपण विचार केला तर 5 धक्के मैदानामध्ये लागलेत. आता शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 34 स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅक वरती स्वप्नील दाखल होत असताना आपण पाहतोय ओव्हर नंबर 5 मध्ये. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. लव बॉयज डोंगरे टीम स्ट्रगल करते आणि या स्ट्रगलमध्ये एकटा आतापर्यंत उभा राहिला खेळपट्टीवरती मिस्टर शेखर. चांगली बॅटिंग आतापर्यंत केली शेखरने, परंतु दुसऱ्या बाजूला साथ मिळालेली नाहीये. प्रज्वल 2 बॉल आतापर्यंत फेस केला, तिथे देखील विथ द बॅटने रन्स आलेली नाहीये. आता बॉलिंग ट्रॅकवरती स्वप्नील ओव्हर नंबर 5 मध्ये दाखल झाला. या ओव्हरमधील पहिला बॉल स्वप्नील गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल ऑफ्टरवरती शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. शॉर्ट स्क्वेअर लेग थोडासा डीपमध्ये स्क्वेअर लेग आपल्याला पाहायला मिळतो आणि तिथे टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला होता. शफल होऊन पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन झालेला नाहीये. ॲक्च्युअली रिप्लेमध्ये हा बॉल दाखवला जातोय. आउटसाइड द ऑफ स्टंप हा बॉल डिलिव्हर केला होता. बॅटन बॉलमध्ये कनेक्शन झालं नाही. पहिला बॉल स्वप्नीलच्या नावावरती पाहायला मिळाला. तर दुसरा बॉल ओव्हर दी विकेट, राईट आर्म ओव्हर दी विकेट. क्रॉस बॅटचा वापर झाला, तो देखील बॅटवरती आलेला नाहीये. आता शेखर देखील स्ट्रगल करू लागलाय, कारण त्याच्यावरती देखील प्रेशर आहे, कारण मागील काही काळापासून तो एकटा लढतोय मैदानामध्ये आणि दुसऱ्या बाजूला त्याला साथ चांगली मिळालेली नाहीये. सलगचा हा 5वा डॉट बॉल मैदानामध्ये शेखरच्या विरोधामध्ये टाकलाय. या ओव्हरमध्ये 2 आणि आधीच्या ओव्हरमध्ये 3 या ठिकाणी आले होते नैनेशच्या माध्यमातून. बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच ओव्हर दी कव्हर. ग्रेट शॉट ऑफ द मॅच. शेखरच्या बॅटमधून उच्च स्तरीय हा षटकार. 6 धावा. कडक फटका होता. ओव्हर दी कव्हर बॅकफुट पंच त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅकफुटला गेला आणि तदनंतर स्मॅश केलं या बॉलला. धावसंख्या फलकावरती 40. 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. ऍक्शन रिप्लेमध्ये हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. हाफ ट्रॅकर त्याच्यावरती बॅट स्लाइस केली आणि तदनंतर बॉलला सरळ कव्हर्सला फेकून दिले सीमारेषा पार. 40 धाव फलकावरती. 3 बॉल आतापर्यंत झाला. चौथा बॉल ओव्हर दी विकेट थोडासा कमी गतीने टाकला होता. लाईन चांगली नाहीये. फाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला. आता धावसंख्या जाऊन पोहोचतोय फलकावरती 41. 41 स्कोर कार्ड इथे लागल्या गेल्यात. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. या स्लॉग ओव्हरमधील एक स्लॉग हिट, एक गोल कंप्लीट झाला. येणारे 3 बॉल त्यामध्ये स्वप्नीलला त्या 3 बॉलमध्ये एकही मोठा फटका खेळू द्यायचा नाहीये. तर दुसऱ्या बाजूला शेखरला येणाऱ्या 3 बॉलमध्ये 2 मोठे हिट हव्यात. कमी गतीने टाकला. इथे फटका जरूर फसला होता. कव्हर पॉइंटला चतुष्क तारखेने येत आहेत.
2 धावांचा कॉल आहे. दुसऱ्या धावावरती विकेट जाऊ शकते आणि यस इथे विकेट गेलाय. शेखर जो एक आशिष किरण येणाऱ्या 3 बॉल मध्ये होता, आता तो देखील तंबूच्या आसराला परतला गेलाय. कॉन ग्रेट नॉक होता, त्यामध्ये 4 षटकार आपल्याला पाहायला मिळाले आणि धावचेच्या रूपामध्ये त्याची विकेट गेले. नवीन बॅटर मनीष मैदानामध्ये दाखल झाला. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. धावा झाल्यात फलकावरती एकंदरीत 41 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ओव्हरमधील हा 5वा बॉल घेऊन गोलंदाज स्वप्नील. 5वा बॉल स्टंपमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला होता. ऑन द कार्पेट चेंडूला एक्झिक्यूट केले. लॉंग मध्ये खराब क्षेत्ररक्षण आणि बॉल सरळ सीमारेषा पार जात असताना बाउंड्री लाईनला क्लिअर करून आलाय चौकार. 4. सिक्स झालं. यादी स्कोर कार्ड मध्ये ती रन ऍड झाली नव्हती. 46 स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. 46 फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. 5 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. लास्ट अँड फायनल डिलिव्हरी फर्स्ट इनिंग मधील बॉलिंग ट्रॅक वरती स्वप्नीलला आपण पाहतोय. 46 फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती फिनिशिंग टच चांगले द्यायच्यात मनीषला आणि शेवटच्या बॉलवरती फिनिशिंग टच त्या ठिकाणी स्वप्नीलने चांगले दिल्यात. इथे रनआउटच्या माध्यमातून लास्ट बॉलवरती विकेट मिळताना पाहायला मिळते. 46 फलकावरती लागल्यात आणि 47 धावांचं लक्ष समोर ठेवले गेले. 47चं टार्गेट 5 ओव्हर्समध्ये आपल्याला पाहायला मिळते. फाईट बॉलसाठी DRS या ठिकाणी घेतला जातोय. बॅटिंग करणाऱ्या टीमने हा DRS ऑफर केलाय. इट्स अ फेअर बॉल, कारण भरपूर शफल झाले होते बॉल रिलीज होण्या अगोदर. 46 फलकावरती लागल्यात आणि 47 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेले 5 ओव्हर्समध्ये. 47चं टार्गेट आपण पाहतोय. एक छोटासा ब्रेक असेल आणि त्यानंतर आपण दुसऱ्या डावामध्ये बोलणार आहोत. कमॉन DJ शुभम.
कॉन्टॅक्ट करू शकता. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. 47 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेले. पहिलाच बॉल पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता, बॅटवरती आलेला नाहीये. डीप मध्ये प्रज्वलला आपण पाहतोय, एक रन मिळेल या बॉलवरती. दक्षलच्या बॅटमधून सिंगल येत असताना आपण पाहतोय. आता स्ट्रायकिंग वरती आदित्यला आपण पाहणार आहोत. श्रीकांत बॉलिंग ट्रॅक वरती. 47 धावा रोखायच्यात. लास्ट मॅच मध्ये 58 डिफेंड केल्या होत्या. आधीच्या मॅच मध्ये देखील चांगल्या रन्स डिफेंड झाल्या होत्या. चांगला ड्राईव्ह तरीके आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये शेखरला पण पाहतोय. खराब क्षेत्ररक्षण शेखर कडून तरी ही अपेक्षा नसणार आहे संघाला. बॉल सीमारेषा पार, चौकार 4. स्ट्रोक तरीके पाहायला मिळाला. फक्त ड्राईव्ह केलं होतं, परंतु क्षेत्ररक्षकाच्या सहाय्याने 4 रन्स मिळाल्या. आता या बॉलला थ्रू दी कव्हर, ग्रेट शॉट, सरळ बॉल कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. बॉल सीमारेषा पार आणि आदित्यच्या बॅट मधून हा सलगचा दुसरा चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत आणि दोन्ही चौकार इन फ्रंट ऑफ दी ऑफ साईट. आता हा ऑन साईटला पुल केलाय, हा देखील इनफिल्ड वरून चाललाय मिड विकेटला. प्रज्वल तरीकेने येत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण तरीकेने झालंय. 2 रन्स मिळतील या बॉल वरती. आता डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड गेलाय. ऑलरेडी बँक बॅलन्स कमी आहे आणि त्यामध्ये अशा पद्धतीने चुका झाल्यात. 11 धावा स्कोर कार्ड वरती. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. अजूनही यावर मधील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 47 धावांचा पाठलाग करायचा आहे चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द टीमला. लेग स्टंप वरती टाकलाय, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन इथे मिळेल. 12 धावा स्कोर कार्ड वरती. प्रेशर आता श्रीकांत वरती देखील आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्राज आता येऊ लागल्यात. मिसफिल्डच्या माध्यमातून रन्स आल्यात आणि बॅटरच्या माध्यमातून जो कव्हरला स्ट्रोक आपण पाहिला आदित्यच्या माध्यमातून ग्रेट शॉट होता. बॅट स्विंग दर्जेदार. आता इथे कमी गतीने टाकलाय. कमी गतीने टाकल्यानंतर कॅच ड्रॉप देखील झालाय. काय करताय मैदानामध्ये मिसफिल्ड वरती मिसफिल्ड होत आहेत. याआधी शेखरला आपण पाहिलं आणि आता त्यानंतर जो फर्स्ट लीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय हर्ष, त्याच्या माध्यमातून चुकी झालाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक सोपा झेल होता. याआधी देखील हेच चित्र आपण पाहिलं होतं. रन घेतलेली नाही या बॉल होते आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉलचा खेळ झाला. शेवटचा आणि अंतिम बॉल या फर्स्ट ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 12 धावा स्कोर कार्ड वरती. आता इथे युमेस विल डेफिनेटली यष्ट पूर्णपणे दिसत होता आणि बरोबर मिडल स्टंप वरती टाकलेला बॉल आदित्यची विकेट देऊन गेलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 12 वरती 1 धक्का चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द टीमला. कॉन बॉल 35 धावांची गरज आपल्या स्क्रीनवरती. आशिष स्मृती स्टँड आणि त्याचबरोबर HK ग्रुप स्टँड मागील 2 दिवसांमध्ये पूर्णपणे एन्जॉय करत आहेत. हा मित्र परिवार रॉयल ग्रुप HK ग्रुप आणि त्याचबरोबर आशिष स्मृती स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली. शेखर आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. दक्षिण स्ट्रायकिंग वरती आणि दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंग होती नैनेशला आपण पाहतोय. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती उचललं या बॉलला आणि समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग अँड स्ट्रॉंग, हाय अँड हँडसम षटकार. शेप मध्ये मारलं होतं या बॉलला. दुसरा बॉल या ओव्हर मधील दुसरा बॉल चांगला बाउन्सर. विकेट किपर देखील बीट झालं होतं. एक्स्ट्रा बाउन्स वरती बीट केलं. 2 बॉलचा केला आतापर्यंत झाला. कमबॅक चांगला झाला. आता 22 बॉल आणि 22 बॉल मध्ये 29 धावांची गरज आहे. अजूनही सामना गेलेला नाहीये. इथून सुद्धा कमबॅक होऊ शकतो. येणारे 4 बॉल शेखरला बरोबर टप्प्यावरती टाकायचे आहेत, परंतु जर का टप्पा चुकला तर कार्यक्रम होणार. स्टेप आउट केलाय.
हा पॅटर्न स्ट्रोक आहे दक्षलचा, हा देखील इंटू द गॅप मध्ये क्लिअर करेल बाउंड्री लाईनला, बॉल सीमारेषा पार, आणखीन एक चौकार, 4. टप्प्यात आला की कार्यक्रम होणार आणि तसंच करताना पाहायला मिळालं. 3 बॉलचं केलं आतापर्यंत झालाय मैदानामध्ये 22 धावा स्कोर कार्ड वरती. पण ट्रॅक वरती शेखर आणि आता शेखरला देखील सोडलेला नाहीये दक्षलने, कमी गतीने टाकला. मिसीट त्या ठिकाणी जरा बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला पचवल त्या ठिकाणी येत आहेत. स्टॉप देण्यामध्ये यश आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे आणि 2 रन्स कंप्लीट होतील या बॉलवरती. या दोन्हीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 24-24 फलकावरती लागल्या जात आहेत. आता विजयासाठी समीकरण आपल्याला पाहायला मिळते. 23 धावांची गरज येणाऱ्या 20 बॉलमध्ये 20 बॉल आणि 20 बॉलमध्ये 23 रन्स बनवायचे. थोडंसं समीकरण जवळ आलंय चामुंडा स्पोर्ट्स विराथन कुरुदा टीमच्या बाजूने. 2 बॉल बाकी आहेत या ओव्हरमधील. वेगानं टाकल्या ऑफ ड्राईव्ह तरीके पाहायला मिळाला. तिथे देखील खराब क्षेत्ररक्षण झालं. आता एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप मध्ये लॉंग चेस तरीके होताना पाहायला मिळते. 2 रन्सचा कॉल आणि त्या 2 रन्स कंप्लीट झाल्यात. आता समीकरण 19 बॉल आणि 19 बॉल मध्ये 21 धावांची गरज आहे. चांगली बॅटिंग या ओव्हरमध्ये दक्षलने केली. आधीच्या ओव्हरमध्ये आदित्यला पण पाहिलं होतं, चांगल्या रन्स त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. आता या ओव्हरमध्ये दक्षल सूत्र हातामध्ये घेतल्यात. शेवटचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्टेड ड्राईव्ह तरीके पाहायला मिळतोय. 1च रन या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 27-27. आता विजयासाठी 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 20 धावांची गरज. एक छोटसा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात दाखल झाल्या ओव्हर नंबर 3 मध्ये. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी 20 धावांची गरज. दक्षल स्ट्राईकिंग होती आपण पाहतोय. मागील ओव्हर मध्ये शेखर वरती एअर स्ट्राईक त्याने केली होती. समीकरण सोपं केलं पूर्णपणे. पहिलाच बॉल समोर लॉफ्ट केला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. आता लॉंग ऑफ वर टार्गेट केलंय. आधी लॉंग ऑन ला मारला होता मागील ओव्हर मध्ये पहिल्या बॉल वरती. आता या ओव्हर मध्ये पहिल्या बॉल वरती लॉंग ऑफ ला मारलाय षटकार. षटकार दक्षलच्या बॅटमधून येत असताना आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले 33 धावा. आता स्टेप आउट केला. आता हा मिड विकेटला फटका फसलाय. कॅच कम्प्लीट. बॅटर दक्षल आपलं काम करून तंबूच्या आसराला परतला गेलाय. 8 बॉल मध्ये 22 धावांची तुफानी फलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळाली. 16 बॉल 14ची गरज. कमॉन डीजे. मैदानामध्ये दाखल झाला. ओव्हर दी विकेट हा 3रा बॉल. पहिल्या बॉलला स्ट्रेअर केलाय. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झाले. 1 रन मिळेल या बॉलवरती. आता विजयासाठी 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये रन्स बनवायचे 13. 34 वरती 2. 47 धावांचा पाठलाग चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द टीमला करायचा होता आणि सध्या तरी ही रन चेज यशाच्या दिशेने चालले.
आता चांगला बॉल मैदानामध्ये पाहायला मिळाला. भरपूर वेळेनंतर हा डॉट बॉल मैदानामध्ये येताना पाहायला मिळाला. शेवटचे 2 बॉल या ओव्हरमधील बाकी आहेत. लोअर फुल टॉस होता लास्ट मोमेंटला, थोडासा बॉल डीप होताना पाहायला मिळाला. तर 14 बॉलमध्ये विजयासाठी 13 धावांची गरज. नैनिशने चांगली आजच्या दिवसामध्ये कामगिरी केली ॲज अ ऑलराऊंडर. एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह त्या ठिकाणी दाखवलं. बॉल त्या ठिकाणी डीपमध्ये जात असताना 2 रन्सचा कॉल आणि त्या 2 रन्स कंप्लीट झाल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 36 फलकावरती. आता विजयासाठी येणारे 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये 11 धावांची गरज. सामन्याचं समीकरण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. हा लास्ट बॉल असेल या ओव्हरमधील. मनीष प्रत्येक मॅचमध्ये गेम चेंजर राहिला आहे, परंतु इथे जर आपण पाहिलं तर सुरुवातीच्या बॉलवरती षटकार आला, तिथून तो कॉन्फिडन्स थोडंसं कमी होताना पाहायला मिळाला. शेवटचा बॉल निर्धाव स्वरूपामध्ये. आता 12 बॉल आणि विजयासाठी 11 धावांची गरज. हा वॅगन व्हील आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या तरी 180 डिग्रीमध्ये रन्स जर आपण पाहिल्यात चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द टीम 36 वरती 2. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 11 धावांची गरज. शेखर बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर दी विकेट. पहिलाच बॉल मिस केला जातोय. डॉट बॉलची सॉम्प ती मैदानामध्ये झाले. आता रन बॉल इक्वेशन 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये 11ची गरज. जीतला आपण पाहतोय शिवनेरी चषकामध्ये मॅच विनरचा रोल त्याने केला होता. प्रत्येक मॅचमध्ये चांगल्या पद्धतीची भूमिका त्याने पार पाडली होती. ऑन साईडला या बॉलला हलक्या शताने खेळला होता. 1 रन कंप्लीट केले. दुसऱ्या रनचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे आणि दुसरी रन त्या ठिकाणी सुखरूपरित्या पूर्ण झाल्या. आता 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये 9 धावांची गरज. स्पर्धेचा आज दुसरा दिवस आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये श्री गणेश खाडी टीमने बाजी मारली आणि टॉप 6 मध्ये डॉमिनेट केलं. आता आजच्या दिवसामध्ये कोणता संघ डॉमिनेट करणार? ओव्हर दी बॉलर हेड 1 रन कंप्लीट केले. दुसऱ्या रनसाठी त्या ठिकाणी फलंदाज येत आहेत आणि यस दुसरी रन देखील मिळेल. या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर मिसफिल्ड अनेक झाल्या आणि त्या मिसफिल्डमुळे ह्या रन्स महागात पडताना पाहायला मिळालं. ऑलरेडी टोटल कमी होती. पहिल्याच बॉलवरती जर आपण पाहिलं तर डॉट बॉलने सुरुवात झाली होती. दुसरा बॉल एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केला. आदित्यने तिथे चौकार आला. तदनंतर यादी देखील भरपूर मिसफिल होताना पाहायला मिळाल्या. 9 बॉल 7ची गरज. इथे देखील हलक्या शाताने खेळला होता. शॉर्ट बॅकलिपनं हा स्ट्रोक खेळला होता. दुसऱ्या रनचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि ती दुसरी रन देखील कंप्लीट होताना पाहायला मिळेल. धावा झाल्यात फलकावरती 42. आता 8 बॉल विजयासाठी 5 धावांची गरज. या ओव्हरमधील शेवटच्या 2 बॉल सगळे बाकी आहे. शेखरच्या अगेन्स्ट रिस्क घेतलेला नाही आहे. नैनेशला देखील माहिती आहे इथे जर आपण विकेट टाकली तर मॅच हार्ड होऊ शकते, कारण तिथे 12 बॉल 11चं समीकरण होतं आणि त्या सिच्युएशनला जर का विकेट गेली असती तर सामना थोडंसं कठीण होऊ शकला असता. स्लॅश केला आता या बॉलला. पॉइंटला शतक त्या ठिकाणी येत आहेत. एक धाव वेगानं पूर्ण केलं. दुसऱ्या धावचा प्रयत्न सुरू आहे आणि बॉल सर्व सीमारेषा पार. आता विजयाचं समीकरण सोपं करणारा हा चौकार 4. आता विजयासाठी 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये 1 धावेची गरज. आजच्या दिवसामध्ये दोन्ही टीम्सने एफर्ट्स लाजवाब लावले, परंतु लास्ट स्टेजला चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द टीमचे प्रयत्न ते यशाच्या दिशेने घेऊन जात असताना पाहायला मिळतात. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 1 धावेची गरज. आज इम्प्रेस केलं प्रज्वलने, शेखरने इम्प्रेस केलं, मनीषने इम्प्रेस केलं,
लव बॉयज डोंगरे टीमच्या माध्यमातून. परंतु या शेवटच्या मॅच मध्ये एकटा शेखर लढला बॅटिंग मध्ये, त्याला चांगली साथ मिळाली नाही आणि बॉलिंग करत असताना नैनेश त्याचबरोबर जीत, ईशांत, स्वप्नील या गोलंदाजांनी जी कामगिरी केली, डेंजरस बॉलिंग अटॅक चामुंडा स्पोर्ट्स विराधन खुर्द टीमचा प्रत्येक मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. फर्स्ट मॅच मध्ये 72 डिफेंड केल्या, लास्ट मॅच मध्ये किर्लोस्कर जोगाली संघाला या ठिकाणी 40 वरती रोखलं आणि आता या मॅच मध्ये लव बॉयज डोंगरे टीमला 47 वरती रोखलंय. 6 बॉल विजयासाठी एका धावीची गरज, सूर्य मावळताना दिसतोय. लव बॉयज डोंगरे टीमला देखील एक मोटिवेशन असणार. रात गई बात गई, आज जे घडलंय ते विसरायचं आहे, परंतु अजूनही सामना केलेला नाहीये. टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये असे अनेक सारे सामने आहेत जिथे या रन्स डिफेंड होताना पाहायला मिळाल्यात. 6 बॉल 1 ची गरज आहे. समोर नैनेशला आपण पाहतोय. रतन खुर्द टीमचं तुफान समोर आपल्याला पाहायला मिळतंय. 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये विजयासाठी एका धावीची गरज आहे. स्कोर इज लेवल 46 फलकावरती. 47चा चेज होता. 4 ओव्हरमध्ये 46 बनवल्यात. 6 बॉलमध्ये 1 बनवायचे, अजूनही संघर्ष करावा लागेल. आता 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये एका धावेची गरज. हा संघर्ष जर शेवटपर्यंत केला तर या मॅच मध्ये पुनीत या मॅचचा मॅच विनर ठरवू शकतो. 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये एका धावेची गरज. प्रत्येक मॅच मध्ये नैनेश किनीचं डेडिकेशन, जीतचं डेडिकेशन, ईशानचं डेडिकेशन, दक्षल, आदित्य, स्वप्नील, प्रथमेश आणि हा विजयाचा षटकार शेवटच्या बॉलवरती. मॅच विनिंग 6 मैदानामध्ये नैनेशच्या बॅट मधून आणि टॉप 6 मध्ये दाखल होणारा हा दुसरा संघ खाडी चषकामधील चामुंडा स्पोर्ट्स विराधन खुर्द. हार्टली कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. चला मॅन ऑफ द मॅच च्या दिशेने आपण जातोय. हार्ड लक टीम लव बॉयज डोंगरे. या मॅच मधील मॅच विनर मिस्टर चला दक्षल, आपण या सामनावीचा पुरस्कार स्वीकारण्याकरिता विथ द बॅट 22 रन्स. दक्षल आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅच पुरस्कार स्वीकारण्याकरिता. या लास्ट मॅच मधील मॅन ऑफ द मॅच या सामन्याचे सूत्रधार चेस मास्टर दक्षल ठरल्यात.